मित्रांनो, राहुल गांधींना भाजपला दाबण्याचा म्हणा किंवा डिवचण्याचा म्हणा एक नवा फॉर्म्युला सापडला असावा असं वाटतंय. आणि तो फॉर्म्युला म्हणजे हिंदू कथा पुराण आणि देवी देवता. म्हणजे सध्या राहुल गांधी हे पुराणाचे दाखले देत किंवा देवतांचे फोटो दाखवत सत्ताधाऱ्यांना व भाजपच्या लोकांना तुम्ही खरे हिंदूच नाही असं म्हणत आहेत. राहुल गांधींचा हा तर्क असा आहे की जे धर्माने सांगितलंय त्या उलट हे लोक म्हणजे सरकार वागत आहे. ते सातत्याने भाजपला धर्माच्या नावाने आता कोंडीत पकडत आहेत आणि एकदा का देशासमोर भाजपवाल्यांना ते खरे हिंदू नसल्याचे त्यांनी अधोरेखित केलं की मग आपोआपच त्यांचा म्हणजे भाजपचा हिंदू मतांचे ठेकेदार तेच असल्याचा दावा खोट ठरतो. नमस्कार, आपण पाहत आहात ऍक्ट 20 न्यूज वरील हे खास विश्लेषण आणि आपल्यासोबत मी आहे पंडित गायकवाड. तर भाजपने राहुल गांधींना कितीही पप्पू म्हटलं असलं तरी आता भाजपला ते पुरून उरत आहेत असं दिसतंय. म्हणजे त्यांच्या समोर थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही टिकू शकत नाहीत अथवा थांबू शकत नाहीत अशी ही वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं या सत्राच्या प्रारंभी राहुल गांधी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोनदा उठले आणि त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. इतिहासात असं कधी घडलं नाही. इतका उतावीळपणा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी दाखवायला नको पाहिजे होता. विरोधकांच्या संसदेतील भाषणानंतर प्रधानमंत्री शेवटी सर्वांचा समाचार घेत असतात हे आपण जाणतो. पण नरेंद्र मोदी यांनी संयम न दाखवता मध्येच उठून बोलताना राहुल गांधींना टोकल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. बरं, विरोधकांना उत्तर देताना शेवटी आपल्या भाषणात विशेषतः राहुल गांधीवर टीका करताना मोदींनीच पोरकेटपणा केला आणि राहुल गांधींना ते बालबुद्धी म्हणाले. पण आता पप्पू बालबुद्धी अशा शब्दांना काहीच अर्थ उरलेला नाही. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाचा आज 6वा दिवस होता. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच आपलं मत मांडलं, आपली भूमिका मांडली. खरं तर राहुल गांधी याआधी अनेकदा संसदेत बोलले आणि आक्रमकपणेही बोलले होते, पण तेव्हा त्यांच्यावर कुठली महत्वाची अशी जबाबदारी नव्हती म्हणून ते आपलं काम संपलं की ते तिथून निघून जात होते. पण नेमकं त्याच गोष्टीला पुढे करून भाजपचे लोक त्यांना हलक्यात घेत त्यांना बेजबाबदार ठरवत होते आणि त्यांच्या उपस्थितीवरूनही त्यांच्यावर सातत्याने टीका केली जायची. पण मागील लोकसभेत जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना उद्योगपतींचे नौकर आणि अदानीवर विशेष मेहर नजर ठेवणारे म्हटल्याने त्यांना संसदेतूनच बेदखल करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे उडत राहुल गांधी यांचं पद म्हणजे जे रद्द केलेलं खासदारकीचं पद पुन्हा बहाल केलं. पण मागील लोकसभेत जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना उद्योगपतीचे नौकर आणि अदानीवर विशेष मेहर नजर ठेवणारे म्हटल्याने त्यांना संसदेतूनच बेदखल करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे उडत राहुल गांधी यांचं रद्द केलेलं सदस्यत्व पुन्हा बहाल केलं आणि ते आता विरोधी पक्षनेते पदाची मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. आणि जबाबदारी मिळाल्यावर आज त्यांनी भाजपवर अक्षरशः सळकून टीका केली. महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे त्यांचाच आरसा दाखवत हिंदू पुराण अर्थात महाभारताचा दाखला देत भाजपने या देशाला एका चक्रव्यूहात अडकवलं असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी देशाला अभिमन्यूची उपमा देत सरकारला कौरवांच्या जागी उभं करत अत्यंत तिखट शब्दात टीका केली. राहुल गांधी म्हणाले, या चक्रव्यूहात न्यायाची बाजू घेणाऱ्या अभिमन्यूला जसं 6 जणांनी घेरलं होतं तसंच नरेंद्र मोदी यांचं सरकार करीत आहे. ते कौरवांचं नेतृत्व करीत आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी जी 6 नावं घेतली त्यात अदानी अंबानीचे नाव असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती आणि मागच्यासारखं म्हणजे आधी भाजपचे लोक करतात तसंच या लोकांकडूनच लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा व्यत्यय आणण्याचा वारंवार प्रयत्न होत होता. मध्येच एकदा संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींच्या नियमावर बोट ठेवत रोखण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी यांनी किरण रिजिजू यांनाच लपेटल्यावर मात्र मग ते मित्र नियम सांगत होतो असे म्हणत शांत बसले. अदानी अंबानी यांचं नाव घेणं नियमात बसत नसेल तर मी A1 आणि A2 म्हणतो असे सांगून राहुल गांधी सत्ताधारी भाजपच्या लोकांना एकदाच चूप बसवलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेहमीसारखंच याही वेळी वारंवार राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखत मध्येच टोकत त्यांना मुद्द्यावर बोलावं असं म्हटलं. पण राहुल गांधी आज धुवाधार बॅटिंग करत असताना त्यांनी अध्यक्षांच्या निर्देशनाकडेही दुर्लक्ष केलं असं दिसलं. ओम बिर्ला राहुल गांधी यांना आता रोखू शकत नाहीत हे आजच्या त्यांच्या भाषणावरून स्पष्ट दिसत आहे. राहुल गांधी यांचा हजरजबाबीपणाही कमालीचा होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या
प्रतिक्रियेवर तात्काळ ते बोलले, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या खास मोजक्याच लोकांना हलवा वाटला. हे बजेट केवळ 20 लोकांनी जे की मर्जीतील आहेत अशा अधिकाऱ्यांनी बनवलं. यात मोजकेच लोक होते ज्यांना घटनेने आरक्षण दिले. त्या वर्गातील एकही अधिकारी सरकारकडे नाही का असा सवाल करीत 3.5% बनवलेलं आणि 3.5%च वितरित केलं जाणार असं हे बजेट आहे असं राहुल गांधी म्हणाले. हा हलवा काही जणांनाच वाटल्या जाणार आहे, बाकीचे त्यासाठी ताटकळत बसले आहेत असंही म्हणायला राहुल गांधी विसरले नाही. पण सरकारला हैराण करीत असताना अध्यक्ष ओम बिर्लावर भाजपवाल्यांनाच चूप बसवण्यासाठी ओरडावं लागत होतं हे आपण पाहिले. महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवून मारलं गेलं होतं. विशेष म्हणजे राहुल गांधींनी भाजपचे चिन्ह कमळालाही याच चक्रव्यूहात अडकवलं. कमळाचा आकार चक्रव्यूहासारखा असतो म्हणजे महाभारत युद्धाचा उल्लेख करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना चक्रव्यूहाचं दुसरं नावही सांगितलं, ते म्हणजे पद्मव्यूह म्हणजेच लोटस फॉर्मेशन. यामधलं चक्रव्यूह कमळाच्या आकाराचं आहे आणि आता 21व्या शतकात एक नवं चक्रव्यूह तयार झाले आणि या चक्रव्यूहात सुद्धा कमळाच्या आकाराचं आहे. त्याचं चित्र नेहमीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून फिरत असतात. या चक्रव्यूहामध्ये भीती, हिंसा असते. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवून 6 लोकांनी फसवून मारलं. ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवण्यात आलं होतं अगदी तशाच प्रमाणे आता भारतीय जनतेसोबत होत आहे आणि अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवून अडकवण्यात आलं होतं. तसंच आता भारतातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांसोबतही होत आहे असं राहुल गांधी म्हणाले. भारताच्या तरुणांसोबत, महिलांसोबत, लघु आणि सूक्ष्म उद्योग, मध्यम उद्योगपती यांच्यासोबत आता हेच होते. अभिमन्यूला 6 लोकांनी मारलं होतं. आजही चक्रव्यूहामध्ये हे 6 लोक आहेत. चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी हे 6 लोक त्या युद्धाला कंट्रोल करीत आहेत आणि या चक्रव्यूहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्योगपती अदानी आणि अंबानी हे कंट्रोल करत आहेत असा घणाघात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला. यावेळी सभागृहात सत्ताधारी खासदारांकडून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जी लोक सभागृहाची सदस्य नाहीत त्यांची नावं घेऊ नका असं वारंवार राहुल गांधी यांना म्हटलं. पण आपली इच्छा असेल तर मी हे 3 नावं वगळून टाकतो असं राहुल गांधी म्हणाले. म्हणजे एक प्रकारे सरकारवर चौफेर टीका करताना, अर्थसंकल्पाचे वाभाळे काढत असताना गेल्या 10 वर्षात 70 वेळा पेपर लीक झाला. 2 लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाने तरुणांना काय दिलं? या बजेटद्वारे एकाही मुलाला रोजगार मिळणार नाही. इंटर्नशिप प्रोग्राम आहे पण ती एक थट्टा आहे असा घणाघात त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर केला. त्यांना लक्ष करताना तुम्ही सांगितलं की इंटर्नशिप ही देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये होईल, पण आधी तरुणांचे पाय तोडले आणि नंतर आता त्याच्यावर बँडेज लावत आहात. तुम्ही तरुणांना एकीकडे पेपर लीक तर दुसरीकडे बेरोजगारीच्या चक्रव्यूहात फसवलं आहे. गेल्या 10 वर्षात 70 वेळा पेपर लीक झाला म्हणजे आणि बजेटमध्ये त्याबद्दल तुम्ही काही म्हटलेलं नाही. शिक्षण विभागासाठी बजेटमध्ये केवळ 2% तरतूद करण्यात आली आहे असं राहुल गांधी म्हणाले. दुसरीकडे तुम्ही भारतीय सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले. अग्निवीरांच्या पेन्शनसाठी या बजेटमध्ये 1 रुपयाही नाही आणि त्यामुळे एकंदरीत राहुल गांधींनी सरकारच्या या अर्थसंकल्पाला देशहिताचं म्हणजे काहीच नसल्याचं म्हटलंय आणि हा एक बकवास आहे. राहुल गांधी यांनी इतरही काही मुद्द्यांना हात घातला. पंजाबचे शेतकरी भेटणार होते पण आधी सरकारने त्यांना रोखलं. पत्रकारांना संसदेचे वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं आणि त्यांना एका काचेच्या महालामध्ये बंद करण्यात आलं. यावर त्यांनी हात घातला. आता जनगणना करणे म्हणजे आमचे पुढील लक्ष असून सरकारला आम्ही कुठल्याही परिस्थितीत जनगणना करण्यासाठी बाध्य करू आणि ती जाती जनगणना करूच असं राहुल गांधींनी ठामपणे सांगितलं. तर आजच्या पुरतं इतकं. पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आमचं ऍक्ट20 न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.